तर 3 सामने आपण इथे एन्जॉय केले. चौथ्या सामन्यावर बनणार आहोत. नाणेफेकीचा कौल जिंकला जय मल्हार भोपाळ या संघानं प्रथम आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी आणि फलंदाजीने त्यांना आमंत्रित केले ते जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे या संघाला. सामने ते सुरू होईल. यावेळी आपण ओमकार सेठी अपकमिंग कमेंटर ओमकार सेठी 5 षटकांचा आधी पहिल्या सर. थँक्यू सो मच. थँक्यू मचिंद्र सर. समान प्रवीण शेठ तायडे यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. घनसोलीचे येत्या त्यांच्या या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आलेले म्हणजे सर्व लाडके प्रेक्षक वर्गाचं 1 मिनिट आपला थांबवतोय. आमचे नवनाथ फौजदार यांचे आगमन झालंय. नवनाथ फौजदार आपण व्यासपीठावरती या. आम्ही आपलं आगमन करीत आहोत. खाडेगावचे चांगले आयोजक आहेत ते अतिशय चांगले पंच या पण व्यासपीठावरती तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. सर्व रसिकांचं पुनश्चा नायक चषक 2017च्या माध्यमातून आम्ही या क्रीडा मंचावरती हार्दिक स्वागत करतोय. गेमला तो मैदानावरती सलामीची जोडी द बिग नेम ऑफ टेनिस क्रिकेट अनंता पाटील आणि राहुल चौधरी. तर एका बाजूने त्यांना फाईट डील जयदुर्गा माता क्रिकेट संघ काडे यांच्या समोर संघर्ष करेल जय मल्हार भोपाळ संघ. विशाल टीम आमच्या व्यासपीठावरील मान्यवर आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते ग्रामीणचे अध्यक्ष विनोददा पाटील तसेच दिनेश हिरामण पाटील खाडी समाजसेवक एक युवा नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीनं दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. शल्लेश बतोडी शोध गुड क्रिकेट पावपलीचा पहिला षट घेऊन येतोय जय मल्हार भोपाळ संघाच्या माध्यमातून. सचिन पाटील ओव्हर द विकेट पहिला चेंडू अनंता पाटील साठी या चेंडू भिरकावून दिलाय. आउटफील्ड पास ते चेंडू जातोय डीप लॉंगॉनला सीमा पलीकडे अनंता पाटील यांची ओळख पडून देणारा पहिला या सत्राचा दणदणीत चौकार. थँक्यू. चौकाराने सुरुवात केली जाते मैदानावरती. अनंता पाटील यांच्या माध्यमातून एक अतिशय चांगले क्रिकेटर आहेत आणि तेवढेच चांगले स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचे आयोजक खूप सारे योगदान अनंत पाटील यांच्या माध्यमातून मी पाहिलं. हा चेंडू मिस्टॅमिंग सो चेंडू हवेमध्ये जज केला जात आहे. यष्टीरक्षक स्वतः येतोय. वॉर्ड कॅच पहिला झटका बिग विकेट अनंत पाटील रेकॉर्ड मध्ये परत येतोय. अतिशय चांगलं संगीत आमच्या डिझमास्टरच्या माध्यमातून चौकार आला होता. सातत्य टिकवण्याचा प्रयत्न करत होते मैदानावरती फलंदाज अनंता पाटील आता बाद झालेत कारण चेंडू अतिशय चांगला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न मध्ये त्या ठिकाणी फसलाय आणि पहिलं यश या मैदानावरती जय मल्हार भोपाळ संघाला. प्लीज आरडाओरडा नको व्यासपीठावरती जितू थोडंसं लक्ष केंद्रित असतो मैदानावरती. पावपलेचा पहिला षटक आहे आणि एक फलंदाज मैदानावरती आतापर्यंत बाद झालेत अनंता पाटील आणि नवीन फलंदाज येतोय ऍज द वन डाऊन प्लेयर राज पाटील. एक जबरदस्त क्षमता आणि गुणवत्ता असणारे फलंदाज. सेकंड वरती आपण पाहू शकाल राहुल चौधरी डाव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज पण सेकंड वरती उजव्या हाताचा एक अतिशय चांगला फलंदाज आपण पाहू शकाल राज पाटील. यश लाभल्या मैदानावरती. तसंच प्रवीण शेठ तायडे यांना पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय प्लीज कम ऑन द स्टेज. शाहीचा पण व्यासपीठावरती गोलंदाज सज्ज होतोय. यश लाभल्या मैदानावरती आणि नक्कीच कॉन्फिडन्स आता मध्ये उंचावला असेल गोलंदाजाचा यात तितकीची शंकाच नाही आहे कारण पावपलेच्या पहिल्या षटकामध्ये अनंता पाटील सारखे मोठे फलंदाज मैदानावरती बाद झालेत. यश लाभलाय. हा चेंडू स्लोवर पैकी होता. गुडघ्याचा वापर त्या ठिकाणी केला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल होतो. शॉर्ट फाईन लेगला सिंगल लाभल मैदानावरती आणि सिंगलला राहुल चौधरी शांत डोक्यानं मैदानावरती आपला अकाउंट ओपन करतोय. राहुल चौधरी जसे जसे खेळपट्टीवरती सेट होतील तसं तसं चांगलं क्रिकेट म्हणजे सर राहुलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल कारण खूप सारी गुणवत्ता या फलंदाजामध्ये ठासून ठासून भरली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटचा दर्जा मैदानावरती राहुल चौधरीला सादर करावा लागेल. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काडेच्या माध्यमातून याच काडे संघाच्या माध्यमातून क्रिकेटची पंढरी येणाऱ्या काळामध्ये सुरू होईल. 21 जानेवारीला स्वर्गीय दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक येणाऱ्या काळामध्ये आपण पाहू शकाल. प्रीमियर कॉलेजच्या मैदानावरती संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर टेनिस विश्वाला वेळ लावणारी स्पर्धा येणाऱ्या 21 जानेवारीला सुरू होती. गोलंदाज सज्ज मैदानावरती. हा चेंडू अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. ऑन साईडला मोठा फटका दाखवायचा होता थोडेसे अगोदर बॅटचा पेस ओपन केला मैदानावरती राज पाटील आणि बीट झालेत. ही खेळपट्टी जर आपण आजच्या दिवसामध्ये विचार केला तर कालच्या दिवसामध्ये फलंदाजानं वर्चस्व गाजवलं तर आजच्या दिवसामध्ये ही खेळपट्टीवरील गोलंदाजांना अतिशय चांगला सपोर्ट या मैदानावरती करते. हा चेंडू ओव्हरबीज होता. लॉकटेड हिट चेंडू जातो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आले होते त्या ठिकाणी अतिशय वेगानं. क्षेत्ररक्षकापासून जेल खूप दूर आहे
चेंडू नो मॅच मध्ये लँड होतोय आणि 2 धावा आणि 2 धाव्याच्या मदतीने अकाउंट ओपन होईल मैदानावरती राज पाटीलचा. तर काडी संघ 2 धाव्याच्या मदतीने पुढे सरकेल. स्कोर मोज ऑफ 7 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एक खूप मोठं यश गोलंदाजाला लाभलंय. आनंद पाटील सारख्या एका मोठ्या फलंदाजाला या मैदानावरती बाद केला. काडी संघाची फलंदाजी पाहिली तर अजूनपर्यंत आपण बघू शकाल संदीप फुटाणे सारखे एक जबरदस्त फलंदाज जे येणाऱ्या काळामध्ये कधी मोठं टार्गेट या काडी संघाला सेट करून देऊ शकतील. विशाल द बेस्ट फॉर द टीम. हा चेंडू शॉर्ट लेनचा आहे. वॉटर टायमिंग, वॉटर स्ट्रोक. चेंडूवरती नजर शेवटच्या क्षणापर्यंत टिकून ठेवली होती. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट सीम आपल्याकडं. अजून एक दमदार फटका, 6 धावा. अक्षय पाटील यांनी या ठिकाणी झेल टिपलाय आणि विष्णू पाटील यांच्याकडे 1000 रुपये आणि अजून 500 रुपयाचा पारितोषिक येत आहे आमचे कुडरकर काकांच्या माध्यमातून. विष्णू पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक लाभेल. अक्षयला झेल साडी. धापलकावरती धावा आहे. षडकराच्या मदतीने डबल डिजिट मध्ये आपण बघू शकाल. स्कोर मोज ऑन 13. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये दमदार सुरुवात मैदानावरती काडी संघाच्या माध्यमातून. राज पाटील आता मध्ये जिम्मेदारी उचलली आहे. आनंदा पाटील सारखे गुणवान फलंदाज मध्यातून बाहेर झाल्यानंतर आता मध्ये जिम्मेदारीला उचलून चांगलं क्रिकेट वनडाऊनचे फलंदाज राज पाटीलच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. मग त्याच्यापर्यंत राहुल सारखा एक जबरदस्त इन्फॉर्म मध्ये असणारा फलंदाज मैदानावरती आहे. राहुलच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला क्लास ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह तुम्ही राहुलच्या माध्यमातून पाहू शकाल. राहुलच्या माध्यमातून तुम्ही ऑफ ड्राईव्ह पाहू शकाल. राहुल चौधरीच्या माध्यमातून तुम्ही बैठी फटके सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पाहू शकाल. तुम्ही राहुलला खेळपट्टीवरती थांबणं खूप गरजेचं आहे या काडी संघाच्या माध्यमातून. तर राहुलला थांबवणं सुद्धा एका बाजूने खूप गरजेचं असेल. जय मल्हार 11 भोपर संघाला. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकाल. 38 सेकंडच्या बाहेर ऋषिकेश आहेत. एक क्षेत्ररक्षक बघू शकाल डीप लॉंग ऑनला आणि एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ मध्ये आपण पाहू शकाल. यावेळी पहरेदारी केली जाते या काडी संघाला रोखण्यासाठी या 3 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून डीप मध्ये 38 सेकंडमध्ये आपण पाहू शकाल 5 क्षेत्ररक्षक. यष्टांच्या मागे गोलंदाज सज्ज होतोय. पिल्डूचा दुसरा षटक विकी माळीचा वापर दुसऱ्या षटकामध्ये केला जातोय. काल दीपेश माळीनं या स्पर्धेमध्ये 55 धावा कुठल्या होत्या. हा चेंडू राहुलसाठी दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल. आता बीड झाल्यात मैदानावरती. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल शंतनू पाटील आणि कृष्णा पाटील या 2 पंचांना अतिशय चांगलं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यक्तिमत्व या पंचांच्या माध्यमातून लाभत आहे. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. हनुमान टायगर संघाच्या माध्यमातून बीड होतो मैदानावरती राहुल. अजूनपर्यंत राहुलच्या माध्यमातून मोठे फटके या ठिकाणी राहुलला दाखवता आले नाहीयेत. पण गोलंदाजी खूप चांगली होती. अचूक टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा चेंडू 1 सेकंड ओव्हरपिच चेंडू होता. आता थोडासा बॅकफुटला आले. फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी चांगला होत नाहीये. अजून एक डॉट बॉल. आसमध्ये खेळपट्टी गोलंदाजानं पूर्णपणे उचलून धरतीये. त्या खेळपट्टीचा अतिशय चांगला वापर केला होता मी म्हणेल अक्षय केनीनं दुसऱ्या रात्रीमध्ये पेटाई संघाच्या माध्यमातून. तो पेटाई संघ टॉप 8 मध्ये पुढे सरकलाय. तो टॉप 4 मध्ये पुढे सरकलाय तुर्बे संघ. हा चेंडू फ्रंटफुटला येतोय. फ्रंटफुटला येऊन ऑन ड्राईव्ह राहुलच्या माध्यमातून चेंडू येतोय मिड विकेटला. ऋषी चेंडूला कलेक्ट करतोय. तोपर्यंत मध्ये सिंगल लाभेल आणि धावसंख्या सिंगल पुढे सरकतीये. एका धाव्याच्या मदतीनं धावपलकावरती धावा 14 धावा. हवा तेवढा चांगला पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाचा वापर या ठिकाणी करता आला नाहीये. कारण राहुल चौधरी थोडेसे बॅकफुटला आलेत. थोडंसं बॅकफुटला आल्या मैदानावरती. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काढई आपल्या सर्वांच्या मनामध्ये ज्यांची स्थान आहे त्या विनोददादा पाटील यांचा संघ मध्ये आपण पाहतोय काढई संघ. येणाऱ्या काळामध्ये विनोददादा यांना खूप अपेक्षा असतील. काढई संघाच्या माध्यमातून 60 ते 65 धावा काढई संघ सेट करू शकेल मैदानावरती. कारण फलंदाजी खूप चांगली आहे. एका बाजूने त्यांना रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी जय मल्हार बोपर संघाच्या माध्यमातून केला जातोय. दुसरं षटक अतिशय चांगला फेकलं जात आहे विकी माळीच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. हा चेंडू राजदीप साठी गुडघ्याचा वापर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गुडलेन स्पॉट वरनं वेगाने निघून जातोय. 1 सेकंड डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानावरती. अजून एक डॉट बॉल. पूर्णपणे बीड झाला मैदानावरती. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती विकी माळी. एक यशस्वी षटक फेकताना आपण पाहू शकाल. यू क्रिएट अ हार्ड वर्क गॉड सक्सेस. मेहनत केली जाते मैदानावरती. या खेळपट्टीचा अतिशय चांगला वापर केला जातोय आणि परिश्रमाला या ठिकाणी श्रेय लाभतोय गोलंदाज विकी माळीला. षटकातील आता आपण पाहू शकाल 4 चेंडू झालेत. हा चेंडू अतिशय स्लोवर होता. लेग ब्रेकच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता पण शंतनू पाटील यांचा इशारा हा चेंडू खराब आहे. अवांतर धाव मैदानावरती आणि अवांतर धावेनं धावसंख्या पुढे सरकेल. स्कोर मोज ऑन 15. 15 धावा धावलकावरती. पॉवर प्लेचा दुसऱ्या षटक एकदा मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असतील मी फलंदाज राज पाटील. हा चेंडू बॅकफुटला येतोय. अतिशय चांगला फटका. आउटफील्ड फास्ट आहे. चकवा दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात त्या ठिकाणी डीप कव्हरला. चेंडू फील्ड केला जातोय
रोहितच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावा मैदानावरती रोखू शकणार नाहीये हा जय मल्हार बोपर संघ आणि धावसंख्या 2 ने हळूवार गतीने पुढे सरकती आहे. संध्यानी सावध सुरुवात आहे मैदानावरती. अनंता पाटील बाद झाल्यानंतर काळी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय कारण अनंता पाटील आणि दंदानी सुरुवात करून दिली होती काळी संघाला. म्हणजे त्याचं सातत्य पावरप्लेच्या 2 षटकामध्ये टिकवता येत नाहीये कारण गोलंदाजी खूप चांगली मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाज विकी माळीच्या माध्यमातून हा चेंडू शॉर्ट लेनचा आहे. हुक केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक त्या दिवशी वेगानं ऋषिकेशाला चेंडूवरती जबरदस्त फील्ड पाठ अजून एक झटका मैदानावरती काळी संघाला. राजपाटील वंडावचा फलंदाज डगआउटमध्ये परत येतोय. ड्रिंक ब्रेक मैदानात आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ मैदानावरती पूर्ण होतोय. आफ्टर 2 ओव्हर्स कुर्मोज ऑन 17 लॉस ऑफ 2 विकेट. 17 धावेवरती आतापर्यंत 2 फलंदाजांना मैदानावरती गमावलंय. जे दुर्गामाता क्रिकेट संघ काढाईनं युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक टेनिस क्रिकेट .in गौरव सावंत आणि ग्लोबल टेनिस क्रिकेट आमचे जलपेश भोईर त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबवरती लाईव्ह 198 देशामध्ये स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकाल. तसेच आशिष भोईर त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठे योगदान. ओमकार, आपण आज स्पर्धेचा विचार करत आज आपण पाहतो की लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं कारण आहे थंडीचं प्रमाण खूप जास्त आहे. डी फॅक्टर मध्ये जास्त पाहायला मिळतोय. खेळपट्टी ओलसर झाली त्याला चेंडू टेक ऑफ होत नाहीये आणि मागच्या 3 सामन्यात आपण चित्र पाहिले की लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय. ते सन्मान्य काशीनाथ पाटील काटेगाव यांचे ते आगमन झालंय. राजेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचे स्वागत या मंचावरती. तसेच श्याम दातीलकर आणि नवनाथ फौजदार यांचं आगमन झालं. त्यांना विनंती होती आपण व्यासपीठावर होत्या तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. दुर्गामाता काटे संघ यांच्या वतीने आपण स्पर्धा पाहणार आहोत. 21 जानेवारीला त्यांचे बरेचसे आयोजकांच्या मंचावरती आहेत. विनोददा असतील त्यांचे सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो. ना बॅक टू क्रिकेट 2 षटकांचा खेळ संपतो. धावाला ते फक्त 17 गडी बाद झाले ते 2 गडी बाद झालेत. खूप सारं संबंध या ठिकाणी आमच्या विनोददा पाटील असतील काशीनाथ पाटील असतील अनंता पाटील त्यांच्या माध्यमातून सातत्यानं जपला जातो. पाटील परिवाराच्या माध्यमातून सातत्यानं माणसं जोडण्याचं काम या ठिकाणी मी पाहिलंय. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची नव्हे तर पूर्ण भारताला वेळ लावणारी सर्वात मोठी स्पर्धा 21 जानेवारीला सुरू होईल. येणाऱ्या काळामध्ये काहीतरी नवीन नाविन्य स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. त्या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य त्या स्पर्धेची वर्षाचे 365 दिवस प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून पाहिली जाते. 2 षटकं आपण पाहू शकाल कंप्लीट झाली आहेत. धापलकावरती धावा आले 17 धावा. 17 धावा धापलकावरती आले. 3रं षटक मैदानावरती आणि वापर केला गोलंदाज ऋषिकेश पाटीलचा. ऋषिकेश पाटील पहिला चेंडू अतिशय चांगला फेकला मैदानावरती. सचिन पाटील चांगले फील्ड त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये 1 सेकंड डॉट बॉल. विशाल आले 4थ्या क्रमांकावरती. विशाल आलेला बीएड झाल्यात मैदानावरती. सातत्यानं अपकमिंग यंगस्टार या जय मल्हार बोपर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि अतिशय चांगली आणि सुरेख वाटचाल बोपर संघाच्या माध्यमातून. हा चेंडू शॉर्ट लेनचा होता. फायदा उचलू शकलेत मैदानावरती. शॉर्ट अँड बुल चेंडू येतो तो म्हणजे मिड विकेटला. सोपर्यंत चेंडूला कव्हर केलं जाईल. चेंडूला उचलतील फेकतील सागर. तोपर्यंत 2 धावा अजून लाभतील मैदानावरती आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 19 धावा. आता मध्ये एखाद्या भागीदारीची गरज आहे मैदानावरती. आता गरज आहे मैदानावरती विशालला मोठे फटके दाखवण्याची कारण पॉवर प्लेची 2 षटकं कंप्लीट झालेत. 5 क्षेत्ररक्षक आपण डीप मध्ये पाहतोय. 1 क्षेत्ररक्षक आपण शकाल स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 डीप मिड विकेटला. 1 ऑथराइज लॉंग ऑन. 1 लॉंग ऑफ. 1 एक्स्ट्रा कव्हर आणि 38 सगळ्याचा विचार केला तर 1 बॅकफूट पॉईंट. 1 गली. 1 एसटी रक्षक. 1 शॉर्ट फाईन लेग. 1 शॉर्ट लॉंग लेग असं क्षेत्ररक्षक मैदानावरती जय मल्हार बोपर संघाच्या माध्यमातून दबावाखाली आला काढी संघ. हा चेंडू विशालसाठी दबाव झुम करण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्रीन समोर सीमा पलीकडं स्ट्रेट बॅटनं बॅक टू बॉलर ड्राईव्ह. चेंडू प्रेक्षकांमध्ये जातोय. चौकार. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आमचा डीजे मास्टरच्या माध्यमातून ऋषिकेश सज्ज होतोय. हा चेंडू ओव्हर द विकेट. शॉर्ट लेनचा फेकलाय. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू सीमा पार. आमच्या व्यासपीठावरील आमच्या मान्यवर चा सन्मान करणारा फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. साधा गुड शॉट. अतिशय चांगलं संगीत आपण पाहू शकाल. ज्या संगीतानं या गुलाबी थंडीमध्ये सुद्धा अंगावरती शहारा निर्माण होतं.
असं छत्रपती शिवरायांचं संगीत न चिंता न करायची भीती मनामध्ये वसे राजे शिव छत्रपती. त्या शिव छत्रपतीला वन्स अगेन मानाचा मुद्रा अर्पण करून आपण उड्या मैदानावरती चेंडू परत करायचा. आयोजकांना विनंती असेल स्वयंसेवक आपण तैनात ठेवायचे. थंडीचं जरा आज तापमान आपण पाहिलं टेम्परेचर खूप कमी पाहायला मिळतंय. कालपेक्षा आज थंडी जरा जास्त आहे. सध्याच्या स्थितीला 20°C टेम्परेचर या ठिकाणी पाहायला मिळतंय. आता अशा गुलाबी थंडीमध्ये सुद्धा क्रिकेट अतिशय चांगला पाहायला मिळतंय आणि तेवढाच चांगला प्रेक्षक वर्गाचा सपोर्ट. आणि बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचं नाव ऐकून स्पर्धा पाहण्यासाठी आतुरतेने येत आहेत. सर्व प्रेक्षक वर्गाचा पुनश्च टायगर चषकामध्ये आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण स्पर्धा फक्त प्रेक्षकांसाठी आहे. प्रेक्षक स्पर्धेचा अविभाज्य घटक म्हणून संबोधला जातो. नवीन बॉल सँडी चेंडू चेक करायचा. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 29. सातत्याने आम्ही स्कोर तुमच्यापर्यंत अपडेट नक्की देत राहू. 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले तिसऱ्या षटकातले. अजूनपर्यंत 14 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी आहे. पहिल्या सत्रातला पाहिजे किती धावा मैदानावरती अजूनपर्यंत जमवत आहे. कारण आतापर्यंत मध्ये चेंडू कंप्लीट झालेत आपण पाहू शकाल. या षटकातले 4 चेंडू म्हणजे आतापर्यंत 16 चेंडूवरती 29 धावा काढाई संघाने जमवलेत. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होत आहे. काढाई संघ डिस्कस करतात आमच्या पंचांसोबत. काढाई संघ जर आपण पाहिला तर या संघातील एक जबरदस्त सपोर्टर्स आणि आपल्या प्रतिष्ठित सर्वांचे लाडके विनोददादा पाटील ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तर ओमकार आपण दुसऱ्या सत्रावर बोलणार आहोत. वसार संघाचा संघनायक आणि आदर्श पडले संघाचा संघनायक. मी दोन्ही संघनायकाला विनंती करेन की सत्र समाप्तीनंतर लगेच आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावर संपर्क साधायचा आहे. आपण पाहता स्पर्धा जानवा क्रिकेट संघ टायगर आयोजित शिक्षण महर्षी स्वर्गवासी नारायणचंद पाटील यांच्या स्मरणार्थ टायगरचे 2017 स्पर्धा आपण पाहतात. एक नवीन संकल्पना यावर्षी आपण पाहतो. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह केली जाते. 158 देशांत ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पाहू शकाल. मागच्या वर्षी स्पर्धेमध्ये ही सुविधा नव्हती मात्र यावर्षी ही सुविधा आवर्जून आपण पाहतोय. मागच्या वर्षी स्पर्धेत ग्रिल नव्हत्या मात्र यावर्षी आपण पाहतोय. एक नवीन संकल्पना 2 स्टँड प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी सुद्धा आपण पाहतो. एक नवीन संकल्पना सातत्याने स्पर्धेचा उच्चांक कसा वाढेल याच्यावर लक्ष केंद्रित केलं आयोजकाच्या वतीनं. टायगरचे 2017 स्पर्धा पाहतात. तमाम रसिकांचं मान्यवरांचं आणि स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. ओमकार नक्कीच खूप मोठं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खूप सारा क्राऊड या स्पर्धेला सपोर्ट करतोय. त्यामुळे प्रेक्षकांचा सहवास जेवढा चांगला लाभेल मचिंद्र सर तेवढं आयोजन करण्यामध्ये मजा येते आमच्या आयोजकांना. यावर्षी स्पर्धा तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहता. पुढच्या वर्षी कदाचित एक नवीन सिंगल बना LED स्क्रीन या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही आमच्या प्रेक्षक वर्गासाठी पाहू शकाल. प्रयत्न नक्कीच केला जाईल विश्वेश्वर पाटील यांच्या माध्यमातून. सातत्यानं त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये नवीन संकल्पना शिवाजी पाटील आणि पूर्ण टायगर ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि हनुमान टायगर संघाच्या माध्यमातून सातत्यानं राबवली जाते. सोनू आपण पाहू शकाल आमचे फोटोग्राफर. धावफलकावरती धावा आल्या 29. थोडासा व्यत्यय सामन्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता मग लगेच त्याचा निष्कर्ष या ठिकाणी म्हणजे पंचांच्या माध्यमातून केला जातोय. कारण पंचांचा माइंड खूप शार्प आहे. अतिशय तल्लक बुद्धी शंतनू पाटील आणि कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. निर्णय क्षमता खूप तेज आहे त्यांची. आणि लगेच सामना सुरू होता मैदानावरती. अजूनपर्यंत 2 चेंडू या षटकातले फेकावे लागतील. आता मात्र कमबॅक करतोय मैदानावरती काढाई संघ. विशाल ज्यांना षटकार आता मध्ये या ठिकाणी दाखवला. धावफलकावरती धावा 29. गरज अजून एखाद्या मोठ्या फडक्याची. ऋषीचा चेंडू वन्स अगेन लेफ्ट टीट पॉवरिंग स्ट्रोक मनगडी धातीचा पुरेपूर वापर. चेंडू सीमा पार. अजून एक मोठा फटका. विशालचा बल्ला बोलतो मैदानावरती. दंदानी स्ट्रोक चेंडू सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. अतिशय चांगला संगीत खंडोबाचा भंडारा दया नाईक आणि वैशाली पाटील या 2 गीतकारांचा हर्षला पाटील या 2 गीतकारांचा चांगला आवाज. वन्स अगेन शॉट चेंडू बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार. अजून एक मोठा फटका दिनेश दादा पाटील यांच्याकडनं. सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक होतं आणि त्या 500 रुपये लाभतात मैदानावरती. फलंदाज विशालला क्षण एक विस्फोटक खेळी मैदानावरती दाखवली आहे आणि धावसंख्या तर धावफलकावरती पाहिली जी धावसंख्या अतिशय शांत होती ती धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 41. मजबूत स्थिती निर्माण करतोय विशालच्या इनिंगच्या जोरावरती हा काढाई संघ. तीन षटकांचा खेळ मैदानावरती पूर्ण होतोय.
3 षटके मैदानावरती कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल आतापर्यंत आलेत म्हणजे 41 धावा. असं वाटत होतं गाडी संघ थोडासा बॅकफुटला येईल. संदीपवरती जी जिम्मेदारी येणार होती येणाऱ्या काळामध्ये ती जिम्मेदारीचा भार थोडस कमी केलाय. मी म्हणाल विशालनं अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत दाखवली आहे. मात्र राहुल चौधरी ऍज द ओपनर सलामीसाठी आलेत. महेंद्र सर ज्या फलंदाजाकडनं खूप मोठ्या खेळीची अपेक्षा होती आम्हाला ती अपेक्षा मात्र अजूनपर्यंत कंप्लीट केली जात नाहीये. मात्र अजूनपर्यंत स्लॉगरची 2 षटकं बाकी आहेत. पाहिजे राहुल कशा प्रकारे स्वतःला इम्प्रुव्हमेंट करतायत कशा प्रकारे गेम मध्ये प्रोग्रेस केली जाते. गोलंदाजीसाठी येते प्रवीण पाटील कॅप्टन ऑफ द टीम. सारांश पाटील चषकाचे आयोजक. खूप मोठी स्पर्धा आपण पाहिली होती भोपरच्या मैदानावरती. त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावली सोनारवाडा संघानं. द्वितीय क्रमांकाचा मानकरी झाला तो म्हणजे इनामपुरी संघ आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी वाकण संघ आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी कामोडे संघ. या स्पर्धेमध्ये तुर्बे संघानं टॉप 4 मध्ये आपली जागा निर्माण केली आहे. पहिल्या दिवसामध्ये वाकण आणि खिडकाळी, दुसऱ्या दिवसामध्ये पेडाळी दिसर, आजच्या दिवसामध्ये कोण येते पाहायचं. हा चेंडू फ्लाइट डिलिव्हरी वॉटर शॉट. मी म्हटलं तर राहुल जसे त्याचे सेट होतील तसा त्याचा बल्ला गरम होईल गुलाबी थंडीमध्ये आणि भिरकावून दिले चेंडूला प्रेक्षक वर्गामध्ये. चेंडू सीमा बार अजून एक षटकार. सभात्यासाठीचे ऑपरेटिंग मास्टरच्या माध्यमातून अतिशय चांगली संगीत साधतेनं भवानी मातेचं संगीत आपण ऐकू शकाल. जिजाऊ मातेचं संगीत आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकू शकाल. षटकारानं स्वागत केलं मैदानावरती राहुलनं. तर राहुल थोडासा बॅकफुटला होता. या षटकारानं आता मात्र प्रोग्रेस केली जाते गेम मध्ये राहुलच्या माध्यमातून. हा चेंडू 1 सेकंड फ्लाइट दिली आहे. यावेळी मात्र फसवा चेंडू स्वतः गोलंदाज येतोय. यस आय विल टेक. मी घेऊ शकतो हा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी दाखवला होता. मात्र झेल या ठिकाणी ऍक्युरेट कन्वर्ट करता आलं नाहीये कारण बरंचसं अंतर त्या ठिकाणी कापावं लागलं होतं रिदम मध्ये असताना आणि थोडासा मी मला हार्ड होता झेल. यष्टिरक्षकानं जर प्रयत्न केला असता तर झेल कदाचित गणवेर कळू शकले असते. म्हणजे जर तर या 2 गोष्टींना क्रिकेटमध्ये मुळी स्थान नाहीये. 2 धावा लागतील मैदानावरती राहुलला. राहुल जर आतापर्यंत आपण पाहिलं तर 10 धावांची इनिंग मध्ये दाखवतोय. तर विशालनं आतापर्यंत अतिशय चांगलं क्रिकेट 6 चेंडूवरती 24 धावेची 400च्या स्ट्राईक रेटनं विस्फोटक फलंदाजी विशाल चौधरीच्या माध्यमातून. स्कोमोझॉन 49. आता मध्ये अतिशय मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेला गोलंदाज सज्ज प्रवीण पाटील कॅप्टन ऑफ द टीम. 1 सेकंड मोठा फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून लॉक केला चेंडूला. मिस्टेक होती आहे ऋषिकेशच्या माध्यमातून. चेंडू सीमा पलीकडं अजून एक दणदणीत आणि खणखणीत चौकार. भवानी शिवरायांची आई भवानी शिवरायांची मोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी कोल्यांची. यानंतरचा सामना मैदानावरती वसार बनाम पडले. आय काइंडली रिक्वेस्ट फॉर द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. कॅप्टन ऑफ टीम रवी वायले. रिक्या बाजूने संघनायकासाठी पाहिजे कोण आहे आज पडलेगाव संघाच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यासाठी मयूर ठाकूर आले होते. जबरदस्त क्रिकेट मयूर ठाकूरनं स्वप्नीलनं आणि पूर्ण पडले संघानं सादर केलं होतं इनामपुरी संघाविरुद्ध. 1 सेकंड फ्लाइट दिली आहे. फुल टॉस चेंडू होता. एक्झिक्यूट करू शकले नाही चेंडूला थोडासा चेंडू स्लोवर होता. बॅटचा पेस अगोदरच ओपन होतोय. लेग फॅक्टर ऑन होतोय. 1+4 पहिल्या 5 धावा ओव्हर थ्रूच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल आणि त्या 5 धावा खर्च केल्यात जय मल्हार बोपर संघानं आणि या 5 धाव्याच्या मदतीनं 50 धावा कंप्लीट होत आहेत. टाळ्याचा गजर होऊ दे या काळी संघासाठी कारण धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 58. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. नशिबाची साथ त्यामध्ये लाभती आहे. तर एका बाजूने स्वतःची ताकद आणि गुणवत्ता मैदानावरती सलामीचा फलंदाज आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज विशाल चौधरी मैदानावरती दाखवतोय. विशालला मी म्हणाल अतिशय चांगलं क्रिकेटमध्ये या ठिकाणी दाखवून दिलंय. कारण संघ संकटामध्ये होता. आनंद पाटील बाद झाले होते. राज पाटीलने सुद्धा चांगला प्रयत्न केला होता. मात्र चिरंतन काळ खेळपट्टीवरती थांबू शकले नाहीयेत. 2 षटकामध्ये धावा होत्या धावफलकावरती फक्त 17. त्यानंतर तिसरं षटक अतिशय महागडं फेकलं. 24 धावा त्या षटकामध्ये जमवल्या. ऋषिकेश थोडेसे महागडे ठरले आणि तेच ऋषिकेश बॅकफुटला ठिकाणी आणतायत या जय मल्हार बोपर संघाला. आता संघनायक सुद्धा महागडा ठरतो मैदानावरती. प्रवीण पाटील कमबॅक करण्याची गरज होती. त्या क्षणाला 4 चेंडूवरती आतापर्यंत 17 धावा हा गोलंदाज खर्च करतोय. ओव्हर द विकेट विशालसाठी ओरबी चेंडू होता. फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी होत नाहीये. 1 सेकंड थोडंसं लेझी क्रिकेट स्लिप झाले होते. 2 धावा नक्कीच लागतील आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. स्कोमोझॉन 60. मयूर ठाकूर येतोय. रवी बायले येतात. विशाल टीम नाणेफेकीचा कॉल केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. गोलंदाज सज्ज होते. अंतिम चेंडू
हा चेंडू अब्रेकच्या मधात आतमध्ये येतोय. अप्रतिम यष्टीरक्षण. षटक मात्र या ठिकाणी कंप्लीट होतोय. 4 षटकांचा वादवी खेळ मध्ये कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा. या ठिकाणी आपण पाहतो 7 धावा. डीजे थांबायचं 1 मिनिट. नाणेफेकीचा कॉल केला जाईल प्रवीण शेठ तायडे यांच्या माध्यमातून घोंसुलीवरून जे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आमच्या पाटील परिवाराला भेट देण्यासाठी आलेत आमच्या व्यासपीठावरती. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल वसार बनाम पडलेगाव या 2 सेकंदामध्ये केला जाईल. डीजे माझी गंगाई माऊली चला गावाची सावली. माझी गंगाई माऊली चला गावाची सावली. पालखी खांद्यावरी मारिली पालखी वज्रेश्वरी चालली. पालखी खांद्यावर मारिली पालखी वज्रेश्वरी चालली. पालखी खांद्यावर मारिली पालखी वज्रेश्वरी चालली. आदर्श पडलेगाव संघाने या ठिकाणी नाणेफेकी जिंकली आहे. अच्छा सॉरी वसार संघाने नाणेफेकी जिंकली आहे की आमच्यापर्यंत निरोप असा आला होता हळूवार गतीनं. निरोप थोडासा लांबून आला त्यामुळे थोडेसे चेंजेस झाले. नक्कीच गुलाबी थंडीचा असर होतोय आमच्या संतोष पाटील यांच्यावरती. हरकत नाही. 86 धावेचा उच्चांक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय. मोक्ष देलन मानगोली संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जबरदस्त क्रिकेट सादर केलं होतं. मी अजूनपर्यंत विसरू शकत नाहीये त्या नारिवली संघाला. कंच्यानं 81 धावा चेस करत असताना 4.3 षटकामध्ये सामना दातिवली संघाविरुद्ध संपवला होता. ज्या खेळपट्टीवरती धावा बनतात फक्त धावा बनवणारे हवेत आणि धावा बनवल्या जातात मैदानावरती विशाल चौधरी आणि राजदीपच्या माध्यमात राहुलच्या माध्यमातून. हा चेंडू मिस्टामिक स्ट्रोक क्षेत्ररक्षक या ठिकाणी अतिशय वेगानं चेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. चेल कन्वर्ट होणं खूप गरजेचं होतं कारण राहुल सारख्या फलंदाज या ठिकाणी क्षणाक्षणाला संधी दिली जाते. 3ऱ्या धावेचा प्रयत्न बॅकअप लाभत नाहीये. खराब क्रिकेट मैदानावरती जय मल्हार बोपर संघाच्या माध्यमातून 3 धावा लाभतील आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकती आहे. धावफलकावरती धावा येतात 3 धावेच्या मदतीनं 63 धावा. खूप मोठा धावसंख्येचा टार्गेट या मैदानावरती सेट करताना आपण पाहू शकाल. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काढाईला आणि फलंदाजी पाहू नक्कीच काढाई संघाच्या पाठराख्या आणि बिग सपोर्टर्स ठाणे जिल्ह्यातील एक अतिशय चांगलं उदार व्यक्तिमत्व विनोददादा पाटील नक्कीच प्रसन्न होत असतील. अर्जुनभाई सुद्धा आहेत आमचे काशीनाथ दादा सुद्धा आलेत. अतिशय चांगलं क्रिकेट काढाई संघाच्या माध्यमातून सर्व मान्यवर आपण पाहू शकाल आमच्या VIP कक्षामध्ये. स्वागत आहे आपल्या वंसकीने डायगर चषक 2017च्या माध्यमातून खूप सारा प्रेम या डायगर ग्रामाला दिलं जात आहे विनोददादांच्या माध्यमातून. हा चेंडू शॉर्टलेनचा होता. उकेला चेंडूला विशाल चौधरीनं वंसकीन चेंडू तो लॉंग ऑनला. हे जेल पण इझिली कन्वर्ट करणं ग्रामीण मध्ये खूप गरजेचं आहे कारण चेंडू बराच वेळ फ्लाय मध्ये येतोय त्यानंतर खाली येतोय. तर पहिल्या दिवसात आपण विचार केला वकन संघाच्या ऋषिकेशने जो जेल टिपला होता न भूतो न भविष्यती असा जेल ऋषिकेश भोईरच्या पदात त्या ठिकाणी पाहिला होता. हे जेल ते इझिली होते. आज रवी बायलाने एक जेल टिपला अप्रतिम. काल मानकली संघाच्या माध्यमातून एकानं जेल टिपला होता जबरदस्त. अजित माळीनं खूप सारे चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिल्यात त्यामुळे हा जेल इझिली कन्वर्ट या ठिकाणी करू शकत नाहीये. हा जय मल्हार बोपर संघ थोडंसं खराब क्रिकेट थोडंसं बॅकवुडला बोपर संघ. हा चेंडू बॅकवुडला येतोय. लास्ट मुमेंटला फक्त लेट कट चेंडू टाबल होतो शॉर्ट टर्मला. अजून एक सिंगल मैदानावरती कन्वर्ट केली जाईल. आमचे स्कोरर रुपेश पाटील आणि जितू पाटील यांच्या माध्यमातून स्कोर मोजून 66. 66 धावा दाबलकावरती शंतनू पाटील आणि कृष्णा पाटील या गुलाबी थंडीमध्ये अतिशय चांगलं सहकार्य जयनुमा डायगर संघाचे कमिटी मेंबर्स आहेत त्या टीम मेंबर्स आहेत त्यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान या डायगर चषक 2017 साठी लाभतं. पहिल्या दिवसापासून अतिशय चांगली कामगिरी या 2 पंचांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. गोलंदाज सज्जता मैदानावरती शेवटचा स्लॉगरचं षटक आणि स्लॉगर मध्ये वापर केलाय गोलंदाज विकी माळीचा. वैयक्तिक दुसरं स्पेल विकीचा आपण पाहू शकाल. हा चेंडू फुल टॉस वॉड शॉट पॉवरिंग स्ट्रोक चेंडू मिड विकेट सीमा पार. अजून एक मोठा फटका षटकार. थँक्यू टीचर. 28 धावेची शानदार इनिंग आतापर्यंत आपण पाहू शकाल. राहुल चौधरीच्या माध्यमातून वॉटर क्रिकेट अप्रतिम भागीदारी मैदानावरती. राज पाटील मध्ये बाद झाल्यानंतर विशाल 29 धावा म्हणजे 50 धावेची भागीदारी कंप्लीट होती वॉटर बॅटिंग. अजून एक मोठा फटका टाळ्यांचा गजर होऊ दे राहुल साठी. प्रयत्न करते क्षेत्ररक्षक आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे. 1 सेकंड ग्लोरियस स्ट्रोक षटकार. षटकार येतो बॅक टू बॅक 2 सलग षटकार मध्ये आपण राहुल चौधरीच्या माध्यमातून पाहू शकाल आणि या 2 षटकाराच्या मदतीनं अतिशय चांगलं क्रिकेट
जयदुर्गा माता क्रिकेट संघ काठी दाखवतोय 78 धावा धाबलकावरती. अजून एक षटकार आला तर दिनेश पाटील यांच्याकडे 500 रुपयाचा पारितोषिक लाभू शकेल राहुलला. शपथ झाला फलंदाज. वन्स अगेन बिग स्ट्रोक. व्हॉट अ बॅटिंग. चेंडू जातो लॉंग बिग वे. बॅक टू बॅक तिसरा षटकार राहुल चौधरीच्या माध्यमातून. एकदा जोरामध्ये टाळ्यांचा गजर होऊ द्या या दोन फलंदाजांसाठी, कारण अतिशय चांगली भागीदारी आणि 84 धावा या ठिकाणी सेट केल्यात मैदानावरती जयदुर्गा माता काठी संघानं. आणि 500 रुपयाचा पारितोषिक राहुल चौधरीला, 500 रुपयाचा पारितोषिक विशाल चौधरीला. 3 चेंडूवरती सलग 3 षटकार या दोन फलंदाजांना दाखवले आणि 84 धावा मैदानावरती काठाई संघानं सेट केलेत. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. जबरदस्त छाप सोडली काठाई संघानं. डीजे थँक्यू डीजे. तर आपण व्यासपीठावर बोलणार आहोत. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली या स्पर्धेचा आजचा उच्चांक पाहतो आपण. ते सन्माननीय प्रवीण शेट घनसोलीगाव यांचे इथे शुभागमन झालंय. मी विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक तर प्रवीण तायडे यांचे इथे शुभ सन्मान केले होते. घनसोली गावात आले ते नवीन बदनाम या स्पर्धेसाठी. या पाटील पर्वाचे प्रेम त्यांना खेचून होते स्पर्धेमध्ये. तर मी विनंती करेन प्रवीण पाटील यांना विनंती करतो की आपण प्रवीण तायडे यांचा आपण यथोचित सन्मान करावा. शाल पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची अविस्मरणाची भेट स्मरणाच्या देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा आपण. मान्यवरांची सातत्याने मान दिली स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. वातावरण बघा किती थंड शांत वातावरण आहे, तरी सुद्धा मैदानावरती चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. तर योगेश पाटील घनसोली हे सुद्धा या रंगमंचावरती उपस्थित आहेत. मी हरिश्चंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. शाल पुष्पगुच्छ देऊन आणि स्पर्धेची अविस्मरणीय असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित आपण सन्मान करावा. सातत्याने पाहुण्यांचं आगमन, पाटील परिवाराचे समाजाचे असलेलं नातं, त्याने जपलेले प्रेम याच्यावर सिद्ध होते. मागच्या वर्षी याच मैदानातून उद्देश पाहुणे पाहिले होते. जवळजवळ 6 लालबत्त्यांच्या दिवे सुद्धा मी पाहिले होते. मात्र आज आचारसंहिता आजच सुरू झाली. तर प्रवीण पाटील घनसोली यांचे इथे शुभ सन्मान केला जातोय. योगेश पाटील घनसोली यांचे इथे शुभ सन्मान केला जाईल. सामना सुरू होते मैदानावरती. दुसऱ्या सत्रामध्ये उतरतोय तो म्हणजे जयमल्हार बोपर संघ. अतिशय चांगलं क्रिकेट पहिल्या सत्रामध्ये काठी संघाने दाखवलाय. राहुलला चांगली फलंदाजी केली आहे, विशालला चांगलं क्रिकेट दाखवलंय आणि 85 धावा चेस करताना सलामीची जोडी मैदानावरती येते. ज्यावेळी सामना सुरू होईल त्यावेळी आपण ऐकूयात एक अतिशय चांगले सिनियर समालोचक मच्छिंद्र पाटील यांना. थँक्यू अंपायर. त्यानंतर अनंत बुवा चौधरी काटे यांचे इथे शुभागमन झालंय. तर मी विनंती करेन त्यांचा मान सन्मान करण्यासाठी अनंत बुवा चौधरी अतिशय प्रतिष्ठित नागरिक आणि क्रिकेटची अतोनात आवड असणारे विश्वास पाटील अनंत बुवा चौधरी यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेन मोहन माले समाजसेवक तोड समाजसेवक डायगर यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्यांचा आम्ही उल्लेख करत असतो अनंत बुवा चौधरी यांचा आपण यथोचित सन्मान करावा. अनंत बुवा चौधरी यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. तर विश्वास पाटील नागाव यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल. अनंत बुवा चौधरी यांचे इथे शुभ सन्मान होताना सातत्याने मांदी आली पाहुण्यांची या मंचावरती आपण पाहतोय. डागाची 2017 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो. 4थी रात्र स्पर्धेची उद्या शेवटचा दिवस मेगा फायनल. उद्या शेवटची रात्र असल्या स्पर्धेची 84 धावांची गरज असते सामाजिकासाठी. जय मल्हार. विश्वास पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन जितू पाटील यांना की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. तर रंगनाथ चौधरी हे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आहेत. माजी कर्णधार आहेत ते काटे गावचे. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. तर मी सुनील पाटील यांना विनंती करतो की आपण शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. ना बॅक टू क्रिकेट. यावर आपण सामना करा.
ऑन साइडला चेंडू भिरकावून दिलाय सध्या जज करतोय टू बाउन्स लॉंगाच्या दिशेनं बरोबर फिल्डिंग संदीप पुटाणे इज अ कॅप्टन ऑफ टीम अनंत पाटील दोन अनंत पाटील संघाची भूमिका पार करताना संघाच्या माध्यमातून अनंत पाटील यश लाभलं नाही मात्र राहुलची जी फलंदाजी आपण पाहिली अप्रतिम फलंदाजी अविस्मरणीय केली 40 धावांची दमदार केली पाहिली राहुलच्या माध्यमातून 12 चेंडूमध्ये त्यानं चांगलं योगदान दिलं तर विशाल चौधरी ज्याने 10 चेंडूमध्ये तब्बल 29 धावांची झंझार खेळी दाखवली एज लागते ऑन साइडला खूप लवकर केला चेंडू फायनल टावर दोन चेंडू खाली 2 चेंडू आणि तोपर्यंत मात्र चेंडू सीमा पलीकडे 4 धावा तर आपण सामन्यामध्ये प्रेक्षकांच्या मॅचसाठी काटेस जयदेव काटेस संघांना प्रथम फलंदाजी नाणेपैकी हरून तब्बल 84 धावा उभारत 85 धावांची गरज असणारी या स्पर्धेचा मी उच्चांक पाहिला काल मोक्षदान मानकोली संघाचा तब्बल 86 धावांचा उच्चांक तर स्पर्धेचा निच्चांक आम्ही पाहिला मगाशी कोटकर इननपूर संघाचा फक्त 23 धावा या स्पर्धेचे उच्चांक निच्चांक आम्ही पाहतो मागच्या काही 4 रात्रीपासून पुन्हा एकदा सचिव होते शार्पी चेंडू विसले गेल्याचा तेवढाच मोठा फटका लगाच्या मिडविकेटला भिरकावून दिला सीमा पलीकडे अजून एक षटकार चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला प्रवीण पाटील यांचे कॅप्टन बघा किती चांगली रिस्पॉन्सिबिलिटी पाहायला मिळते पहिला चौकार शॉर्ट पिच चेंडू दिलेला तेवढाच चांगला फायदा घेतला उंचीचा चेंडू भिरकावून दिलाय मिडविकेटच्या डोक्यावर सरळ 7 धावांसाठी एकूण प्रवीण खेळते 11 धावसंख्या आणि सांगित धावसंख्या 12 या धावसंख्येवरती जितानी रुपेश आमच्या अतिशय चांगले स्कोर आम्हाला माहिती देताना पण त्याची कामगिरी पाहताना शंतून आणि शंतून पाटील कृष्णा पाटील अशी 2 नामवंत पंच आहे सामन्यासाठी गुड जॉब अतिशय चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आम्ही पाहतोय राजचा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर पंचांकडे लक्ष वेधलंय इट इज अ वाईट लेगस्टम्प थोडासा जास्त चेंडू पीच झाला कारण फलंदाज आता सही डाव्याला झाला त्यामुळे गोलंदाजाचा लेंथ लाईन मध्ये परिवर्तन करणं फार गरजेचं होतं मात्र एक्झॅक्ट लाईन कुठे ठेवायची चेंडू स्किड झाला लेगस्टम्पच्या बाजूला आणि खूप चेंडू जास्त बाहेर निघाला पंचाने वाईटचा इशारा दाखवलाय एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड लेगस्टम्प इज वाईट आणि पंचाने तो वाईट दाखवलाय गुड डिसिजन आणि धावांचा वक पुढे सरकतो 13 या धावसंख्येवरती दमदार सुरुवात खूप पुढे धावांचा डोंगर 85 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी 85 धावांचा डोंगर उभा करताना सुरुवातीपासून दमदार खेळी सुरुवात केली शफी चेंडू ऑन साइडला भिरकावून दिला जज करतो मिड विकेटचा लॉंगॉनला जातो तोपर्यंत वर्ग फिल्डिंग पायाचा वापर केला अनंत पाटीलला एक चांगला शतक म्हणून अनंत आम्ही नेहमी विचार करत असतो वर्ग फिल्डिंग पायाचा वापर केला 2 धावा निश्चित अनंत पाटील अडवल्यात आणि 2 धावांच्या वर सांगित धावसंख्येला मात्र अजून उभार येते धावसंख्या 15 धावसंख्येवरती अनंतानं फलंदाजीमध्ये फारसे योगदान दिले नाहीये अनंतानं आपल्या संघासाठी फक्त 4 धावांचं योगदान दिले 2 चेंडूमध्ये चौकाराच्या मदतीनं खात्याची सुरुवात केली होती मात्र शतकेश्वरमध्ये आपलं कसरत आणि आपला दर्जा आपला स्टँडर्ड दाखवतोय धावांचा पुढे सरकतो पहिल्या षटक मार्गस्थ असताना या गुलाबी थंडीमध्ये सुरू असलेला सामना पहिल्या फेरीतला आज चौथा सामना प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून डागाची 2017 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय ऑन साइडला चेंडू भिरकावून दिले वाट टायमिंग ब्युटीफुल स्ट्रोक अप्रतिम टायमिंग सीमा पलीकडे स्कोर विकेट दणदणी षटकार टीट फॉर टॅट चोख प्रत्युत्तर काटे संघाला तर एकूण 21 धावा धापालकावरती 73 उत्तर दिलाय पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर कंपॅरिझन करायचं झालं तर 13 धावा ठोकल्या होत्या चंद्रपूर काटे संघानं एक गडी बाद झाला होता मात्र जय मल्हार भोपर या संघानं 73 उत्तर दिले P1 मध्ये 21 धावा ठोकल्या तब्बल 2 षटकार या फलंदाजाने चौकार दाखवला प्रवीण ऍज अ कॅप्टन खूप मोठी जबाबदारी आणि या तबल त्याने 19 धावांची दमदार खेळी दाखवली तर फलंदाज सागर पाटील घेतो 1 धावसंख्येवरती आणि अमंतर धावसंख्या 21 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस वाट स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट बघा 3.8 उत्तर दिलंय जशा तसे उत्तर दिले 85 धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर अशी फलंदाजी मात्र अपेक्षित असणार आहे या स्पर्धेमध्ये 81 धावा चेस होताना मी पाहिल्यात कारण 80 धावा या स्पर्धेमध्ये दातोली संघानं ठोकल्या होत्या आणि 81 धावा 4.3 दशकामध्ये त्या धावा नारोली संघानं या स्पर्धेमध्ये होत्या मात्र नारोली संघाचं अस्तित्व दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र स्पर्धेतनं बाहेर पाहायला मिळालं तर सामना किती रंगेल दुसऱ्या षटक मार्गासह राजरामध्ये खूप मार बसलाय रत्न दिशान गोलंदाजी केली या मैदानावरती आणि तेवढंच चौक प्रत्युत्तर प्रवीणच्या माध्यमातून 19 धावा तब्बल कुठे प्रवीण 21 धावा धापल होती बिनगरीबात दमदार आणि अत्यंत घातक सुरुवात या संघाची पाहायला मिळते गोलंदाज संदीप फुटाणे
बघा काटे संघाच्या मध्ये खेळाडू पाहिले तर जास्त उंचीचे खेळाडू पाहायला मिळतात आणि जास्त उंची जर तुमची असेल क्रिकेटमध्ये तर तुम्हाला गोलंदाजीमध्ये त्याचा जास्त बेनिफिट मिळतोय. याचं एकमेव उदाहरण म्हणजे वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलिया संघ असतील. क्रिकेटमध्ये खूप काही शिकण्यासारखं असतं. तो गोलंदाज जर उंच असेल तर त्याला शोल्डरचा वापर करणं फार सहज लवकर सोपं होतं आणि ते शोल्डरचा वापर करून चेंडू बाउन्स तुम्ही लवकर करू शकता, टेक ऑफ करू शकता चेंडूला. तर बघायचं गोलंदाज संदीप पुटाणे एक अतिशय चांगला क्रिकेटर, इज अ गुड क्रिकेटर, इज अ गुड एक्सपिरियन्स प्लेअर, एक चांगला खेळाडू, अष्टपैलूची कामगिरी करणारा. आज चेंडू ऑन द राईज केलाय, षटक्षण एक्स्ट्रा करायला जज करतोय, टू बाउन्स चेंडू फील केला जातोय. पुन्हा एकदा अनंत पाटील चेंडू खाली दुसऱ्यांदा चेंडू त्याच्यावर देते, अतिशय चांगला शतक्षण त्याच्यामध्ये माध्यमातून पाहिलंय. तर एक सिंगल फक्त येते 22 धावांचा ओघ पाहायला मिळतो. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा येतोय एक घातक फलंदाज प्रवीण पाटील, याचे कॅप्टन खूप मोठी जबाबदारी प्रवीणच्या खात्यावरती. पंचाकडे घार मागतोय, मधल्या यष्टीची मागणी करतोय. जर तुम्ही मधल्या यष्टीची मागणी केलात तर तुम्ही ऑन साईडला आणि ऑफ साईडला खूप लवकर मूव्ह होऊ शकता आणि त्यासाठी त्याने मधल्या यष्टीची मागणी केली. पंचाने त्याला केल्यासाठी अनुमती सुद्धा दिली. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना जय दुर्गावती क्रिकेट संघ काटे तसेच जय मल्हार 11 भोपर अशा दोन संघात आपण पाहतो. 85 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. फुल अँड डिलिव्हरी प्लेसमेंट दाखवतो, बॉटमॅनचा वापर किती चांगला पाहायला मिळतो. चेंडू डाव देतो ऑन साईडला, मिड विकेटला फार बेगेसर येतोय. धाव होईल का? फलंदाज बाद, कॉल नव्हता, कॉर्डिनेशन नव्हतं. खूप लवकर हा फलंदाज लवकर पुढे आला होता आणि नॉस्टेकचा फलंदाज मात्र प्रवीणचा कॉल नव्हता आणि पहिला धक्का यायला होता. धावची सर सांघिक यश मिळतोय आणि सांगर बॅक टू पॅव्हिलियन, फक्त एका धावेचं योगदान. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, साई दर्शन दे मुझको अपने चरणों में. थँक्यू डीसी मनोज पावसाच्या माध्यमातून डीसीच्या आपण पाहता ज्या गुलाबी धंदेमध्ये प्रेक्षकांना जर कोणी आतापर्यंत स्फूर्ती आणली असेल तर त्यांचे एकमेव कामगिरी डीजेच्या मास्टरमाइंडनं मनोज पावसानं. आभार मनोज पावसा तुमचं. खूप चांगली माईक सिस्टम सुद्धा तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलीत. त्या गडीबाजाला तो पहिला धावचीच्या स्वरूपामध्ये खूप जास्त घाई होती. सागर मात्र बाद झालाय एक या धावसंख्येवरती. 2 धावांचं योगदान दिलं सागरनं आणि नवीन फलंदामध्ये स्ट्राईक लांबमध्ये दिलं मिन्नात माली. सागरचा फलंदाज मिन्नात माली प्रथमच फेस करेल गोलंदाजाला संदीप पुटाणे, ज्याने आतापर्यंत अंकुश ठेवला कारण राज आणि दिशान गोलंदाजी केली. मात्र जबाबदारी संदीप पुटाणेच्या खाली जबाबदारी पार पडून 2 चेंडू फेकले. आतापर्यंत फक्त 2 सिंगल आलेत आणि गडी बाद झाले. धावची सांघिक यश लाभलंय. धावांचा ओघ पुढे सरकतोय. पहिली दमदार सुरुवात केली, सावध सुरुवात, एकीकडे बाद नव्हतं. 21 धावांची दमदार केली पाहिजे, त्यामध्ये 19 धावांची केली प्रवीणच्या माध्यमातून आपण पाहिली आणि तब्बल दमदार सुरुवात संघाला मात्र एक चांगली दिशा देण्याचं कार्य दाखवलंय. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, अशी सुरुवात पाहायला मिळते. अटॅकिंग स्टान्स मध्ये फलंदाज ऑन साइडला खेळून काढलाय, सिंगल निश्चित लाभेल. जज करतो मिड विकेटला गुडघ्याचा वापर, थोडीशी मिसफील्ड त्याचा पाद घेतलाय, डायरेक्ट थ्रो येतोय मात्र कलेक्टिंग खराब. 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉल. बघा पहिला गडी बाद झाला धावचीच्या स्वरूपामध्ये तरी सुद्धा दुसरी चूक केली होती. मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण दिसायला पाहायला मिळालं. पेंडी पिकअप कडे थोडासा वेळ जातोय आणि त्या धावसंख्या धापकावरती अजून 2 वाढते. एकूण धावा धापकावरती बघू शकाल आपण 25 लॉस ऑफ द 1 विकेट. Progressive second inning and progressive second over into the target fight, the big fight. You are watching the big fight. Kati versus. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते कारण गुलाबी थंडी, खूप जास्त थंडीचं वातावरण पाहायला मिळते. काल तापमान 12°C होतं, आज त्यापेक्षा निच्चांक पाहायला मिळेल का? 15 वर्षामध्ये थंडीचा विक्रम नोंदवला गेलाय. मागच्या 15 वर्षामध्ये हा विक्रम नोंदवला गेला कारण यावर्षी पावसाचं प्रमाण खूप जास्त होतं. हवामान खात्याचा अंदाज. तर बॅक टू क्रिकेट. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाज संदीप पुटाणे. खूप कौतुक करून संदीपचं, कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा गेल्यानंतर संघाला सावरण्याचा प्रयत्न केलाय संदीप पुटाणेनं. गुड बॉलिंग परफॉर्मन्स, व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण. फुल अँड डिलिव्हरी तिसऱ्यांदा बघा, तिसऱ्यांदा फुल अँड डिलिव्हरी पायामध्ये जज करतो लंगाचा 1 बॉल सिंगल. सिंगल, व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या षटकामध्ये 21 धावा गेल्यानंतर फार मोठी जबाबदारी मात्र संदीप पुटाणेच्या खांद्यावरती आणि या षटकामध्ये एकही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. पीटूचं दुसरं षटक आपण पाहतो. क्षेत्ररक्षण बघा विखुरलेला, फक्त 3 क्षेत्ररक्षण सीमा लागत बघू शकाल. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग स्क्वेअर थर्डमॅन आपण पाहू शकाल. सिली मिड ऑफला एक सिली मिड ऑफला आपण पाहू शकाल. डीप मिड आपण पाहू शकाल. सीमा पलीकडे क्षेत्ररक्षण सीमा लागत. ग्रीप बदली करतो. ओ व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. रिव्हर्सचा माध्यमातून वापर. कॉन्फिडन्स किती चांगला पाहायला मिळतो. बॅकफुटला आला, जागा बनवली प्रवीणच्या. याला मात्र अजून एक चौकार पाहायला मिळतोय.
प्रवीणच्या माध्यमातून अजून एक चौकार पाण्यामध्ये जोपर्यंत प्रवीण मैदानी खेळले तोपर्यंत सामना मात्र काटे संघाला संघर्ष करावा लागेल. तर साहिल बाळराम पाटील पडलेगाव यांचे इथे आगमन झालंय. आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता आम्ही तुमचं पद आणि तुमच्या पक्षाचा आम्ही बिलकुल इथे विचार करणार आहोत. याची आपण नोंद घ्या सर्व पदाधिकारी. तर धावांचा डोंगर पुढे सरकतोय. एकूण धावा 30 तासामध्ये 30-30 लॉस ऑफ 2 विकेट्स. खूप चांगला सामना पाहायला मिळतोय. मात्र पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन पर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या पिरियडमध्ये 21 धावा होत्या आणि दुसऱ्या षटक मार्गाचा धावांचा अंकुश पाहायला मिळाला. 9 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या गोलंदाजानं. व्हेरी गुड कमबॅक संदीपच्या माध्यमातून. संदीप फुटाणे इज ॲज अ कॅप्टन खूप जबरदस्त खांद्यावरती लाईन टाकावी लागेल. चेंडू टेक ऑफ होतोय. याच पंचांचा इशारा होता. इट इज वाईट. खूप जास्त चेंडू स्किड झालाय बघा. शॉर्ट ऑली चेंडू होता. जास्त चेंडू ऑप्शनच्या बाहेर निघालाय आणि जर विकेट किपरचा विचार केला तर खूप जास्त बाहेर चेंडू कलेक्ट सुद्धा केला. अजून एक वाईट पाहायला मिळतोय. दुसरी अवांतर धाव पाहायला मिळते. राज पाटीलने सुद्धा एक चेंडू स्क्वेअर फेकला होता. 5वा चेंडू त्याचा स्क्वेअर फेकला होता त्यानं. तर हा चेंडू 5वा संदीप फुटाणे सुद्धा त्याच्या वैयक्तिक कोट्यातील हा वाईट फेकतोय. खूप लवकर खेळतोय. दॅट्स अ कंटिन्युअस टायमिंग. थोडंसं अपील केलं होतं पंचांकडनं मात्र पंचांना दाद दिली नाहीये आणि षटक संबंध पंचांचा इशारा येतो. 2 षटकांची सांगता पाहायला मिळते. डिसोलीमध्ये होते 31 धावांपैकी तब्बल आल्यात. 85 धावांची गरज असताना आता समीकरण खूप मोठं पाहायला मिळते. 18 चेंडू आणि गरज होती 54 धावांची. डीजे तर आप 24 धावांची दमदार केली पाहिजे. प्रवीणच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी दाखवतो. प्रवीण इज अ कॅप्टन ऑफ द टीम. ॲज अ कॅप्टन खूप मोठी जबाबदारी. तर 2 षटकांचा इथे वाजवी खेळ संपतो. 31 धावा आल्यात. येणारा समीकरण 18 चेंडू 54 धावांची गरज. आपण पाहता ती स्पर्धा. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज म्हणून मला पारितोषिक दिले गेले ते बेस्ट ऑफ द टुर्नामेंट 352 करोडची स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धेमध्ये आम्हाला ही बाईक दिली होती हिरामन गंगाराम पाटील खाडी यांच्या वतीनं. तसेच स्पर्धेसाठी आम्हाला टी शर्ट प्रदान केले रवींद्र पाटील, संदेश पाटील, सागर पाटील, संदीप पाटील आणि मोतीराम भगत यांच्या माध्यमातून टी शर्ट आम्हाला प्रदान केले. तर या स्पर्धेमध्ये विनामूल्य पाण्याची सोय राकेश माधव प्रदेशांच्या माध्यमातून त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर ही स्पर्धा तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहतात. ग्लोबल टेनिस क्रिकेटचे प्रभारी जल्पेश भोईर आणि महेश वेळे तसेच टेनिस क्रिकेट .चे संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कास्ट केली जाते. तर अष्टविनायक डेकोरेशन यांच्या माध्यमातून ही आपण डेकोरेशन सेवा उपलब्ध पाहतोय. डीजे मनोज पावशे यांच्या माध्यमातून अतिशय संगीत आपण स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय. त्यांना बॅक टू क्रिकेट 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. सामना मात्र आता ऐन रंगात येते. येणाऱ्या 18 चेंडू 54 धावांची गरज. प्रवीण पाटील तर हिरामन गजानन पाटील यांच्या नावाला ही बाईक आहे. खाडीगाव समाजसेवक. तर येणाऱ्या 18 चेंडू 54 धावांची गरज. टाकला फलंदाज मिन्नात अली स्ट्राईकला शाफी चेंडू भिरकावून दिला. फायनल डिझाईनला 1 बाय सीमा पेगर 4 धावा. अजून एक चौकार पाहायला मिळतोय. मिन्नात पाटील मात्र यावेळी संघाला साथ देतोय. ज्यावेळी फलंदाजी केली प्रवीणनं 8 चेंडू 24 धावांची दमदार केली. स्वागत केले गोलंदाज विशाल चौधरीचं पहिल्या चौकार पाहायला मिळाला आहे. बघायचं किती धावा ती धावकांचा ओघ सातत्याने 13 चेंडूंचा आतापर्यंत खेळी ते संपल्या. 35 धावा 1 गडी बादाची स्थिती आपण पाहतो जयमाळा क्रिकेट संघ भोपर संघाची. तर काटे संघाने या स्पर्धेत तब्बल 84 धावांचा डोंगर रचला या मैदानावरती. बॅकवर्डला जाऊन बऱ्याच दिवशी बॅटचा फेस करतो. चेंडू ट्राव्हल टुर्नामेंट रिझन लास्ट स्कोरच्या माध्यमातून करून काढलाय. तोपर्यंत चेंडू पंचांच्या हिशोबाने विभाग पाहतो. सीमा पेगर 4 धावा. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. 2 बॅक टू बॅक 2 चौकार. एकोणचाळीस धावा ठोकल्या जातात. 3 फॉर टोट अजूनही उत्तर दिलं जातं. 75 उत्तर दिलं जाते काटे संघाला.
तर ज्या काटेल संघानं आजच्या दिवसाचा उच्चांक निर्माण केला 84 धावांचा. या पहिल्या सामन्यात आपण पाहिल्या वसार संघाच्या 70 धावा पाहिल्यात आम्ही. तर या स्पर्धेमध्ये आज लो स्कोरिंग मध्ये पाहिल्या कोटकर क्रिकेट इनामपुरी संघाच्या फक्त 23 धावा सर्वात आपण सामना पाहिला आहे आणि 7 चेंडूमध्ये सामना जिंकला. पडले संघानं पहिला विक्रम नोंदवला या स्पर्धेमध्ये 7 चेंडूमध्ये सामना जिंकण्याचा. शॉट चेंडू खूप लवकर केला. अप्रतिम टायमिंग मिडविकेटच्या डोक्यावर सीमा पलीकडे अजून एक षटकार. हो वाटवाटी परफॉर्मन्स. विशाल चौधरीचं मात्र दणदणीत स्वागत केलं. मागील 3 चेंडूमध्ये आपण 2 चौकार पाहिले, षटकार पाहिला. चौफरपंच करतोय फलंदाज मिन्नात पाटील. अप्रतिम फलंदाजी तब्बल धावांचा डोंगर उभा केला जात होतो. 45 या धावसंख्येमध्ये पाहता पाहता धावांचा डोंगर उभा केला जातोय. तब्बल 15 चेंडूचा खेळ इथे संपलाय. 15 चेंडूमध्ये धावा आल्या त्या 45. आता येणारे 15 चेंडू आणि 40 धावांची गरज. अप्रतिम क्रिकेट. ओ वाट मॅच. सामना बघा चांगला रंगात येतोय. 85 धावांची गरज. सारा सामना टीट फॉटात उत्तर दिलंय. अप्रतिम फलंदाजी. शॉपी चेंडू बॅकफुटला जाऊन मात्र पंच करायचा होता. चेंडू ट्रॅव्हल झालाय तो मिड ऑफला. तिथे जज करतो राहुल. सिंगल. 4 चेंडूमध्ये मागील आपण धाबा पाहिले ते 2 षटकार एक षटकार आपण पाहिलाय. 2 चौकाराच्या मदतीनं तब्बल मागील 4 चेंडूचा आपण विचार केला तर 4 चेंडूमध्ये तब्बल धाबा आल्यात. त्या एकूण 15 धाबा आल्यात. स्ट्राईक रोटेट होते. 8 चेंडू 24 धावांची कामगिरी करणारा प्रवीण पाटील इज कॅप्टन ऑफ द टीम. प्रवीणने आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार दाखवले. दोन्ही फलंदाज रिदम मध्ये पाहायला मिळतात. बघायचे सामन्याचा शेवट किती घातक असणार आहे. सामन्यामध्ये किती टसन पाहायला मिळेल आणि सामन्याचा दर्जा क्रिकेटची गुणवत्ता किती पाहायला सामना. वी शो द बेस्ट बोथ टीम. शो द फाईट क्रिकेट. शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. गुड क्रिकेट. खूप लवकर केलेला. विसली गेले चेंडू. तेवढा चांगला फटका दर्जेचा क्रिकेट दाखवलाय. सीमा पलीकडे अजून एक मोठा षटकार. तर बघा आमच्या व्यासपीठावर शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक ज्यांच्या आम्ही प्रतिमा पाहतोय त्यांच्याकडे पाहण्यात आम्हाला स्मृती येते. कारण ही व्यासपीठावर तुमच्यासाठीच ती मूर्ती ठेवली जाते. तर ज्या मूर्तीला पाहिलं तुमच्या स्फूर्ती निर्माण होईल. खूप चांगलं वातावरण. अजून षटकार पाहायला मिळतो आपल्या स्टाईलमध्ये आणि प्रवीण पाटीलमध्ये धाबांचा ओघ 30 ह्या धावसंख्येत देखील तो वैयक्तिक. तर त्याला साथ देतो मिन्नात पाटील. तब्बल 18 धावसंख्येवरती. उपारकर क्रिकेट. अतिशय चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. फुलटा चेंडू आमंत्रण होतं फलंदाजाला. अजून एक मोठा षटकार. शुभम माली आयबा कॅचचा पहिला मानकरी. त्याच एक षटक समाप्त होते. खूप महागडा पंचांचा इशारा होतोय आणि 3 षटकांची सांगता होते. खूप महागडं षटक ठरलं आणि तब्बल धाबांचा डोंगर उभा केला जातोय. एकूण धावसंख्या धाबा किती आली ते 58. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती मात्र 27 धावांची. हो व्हॉट अ मॅच. अनबिलिव्हेबल क्रिकेट. अनबिलिव्हेबल क्रिकेट पाहायला मिळतंय. 85 धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न. तर विष्णू शेठ पाटील यांच्याकडे अभ्यासासाठी 500 पारितोषिक आहे आणि पहिल्यांदाच मानकरी ठरला तो माळी शुभम माळी. दुसऱ्यांदा स्पर्धेतील मानकरी ठरलाय. पण बॅक टू क्रिकेट बघा 3 षटकामध्ये खूप चांगली धावसंख्या पाहिली. पहिल्या षटकात आपण धावसंख्या पाहिली. राजेश षटक हाताळलं 21 धावा दिल्यात. दुसऱ्या षटक फेकल्या संदीप पुटाने. त्यानं फक्त 10 धावा दिल्या त्या. खूप चांगलं कमबॅक करून दिलं संघाला. मात्र विशाल चौधरीचं सर्वात महागडं षटक त्यानं तब्बल 27 धावा खर्च केल्यात. ओ व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. तब्बल 36 धावांची बहारदार झुंजार केली जात होते. प्रवीण पाटील यांचे कॅप्टन आणि त्याला साथ देतो वन डाऊनचा अत्यंत घातक फलंदाज मिन्नात पाटील 18 धावसंख्येवरती. सामन्यामध्ये काय राहिलंय. खूप काही राहिलंय. सामन्यामध्ये 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. बघा जयदुर्ग काटाई संघाने स्पर्धेमध्ये 84 धावा दाखवल्यात. आजच्या स्पर्धेचा उच्चांक दाखवलाय. तर सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेमध्ये मोक्ष देऊन मानकोळी संघाने मुरबी संघाविरुद्ध काल 86 धावांचा विक्रम नोंदवला या स्पर्धेमध्ये. मात्र तो संघ स्पर्धेत बाहेर गेलाय. पहिला दिवस रंगळा स्पर्धेचा वॉकलँड वर्सेस खिडकाली हे 2 संघ आपण पाहिले स्पर्धेमध्ये सुपर एटमध्ये क्वालिफाय झाले. दुसऱ्या रात्री पेटाले आणि दहिसर 2 संघ सुपर एटमध्ये क्वालिफाय झाले. काल या स्पर्धेमध्ये तुर्बे संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले. तर 8 संघ स्पर्धेमध्ये आपले नशीब आजमावतील. बघायचे शेवटच्या कोणता संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सामने रंगते 12 चेंडू आणि 27 धावा. ओ व्हॉट अ मॅच. खूप चांगला सामना पाहायला मिळतो. टीट फॉर टॅट. सर्व उत्तर दोन्ही संघांच्या माध्यमातून दिले जाते. तो गोलंदाज षटक समाप्त होते. तिसरा संदीप फुटाणे. कुशल मुंबईमध्ये षटक फेकतो. लॉंगा चेंडू भिरकाव करलाय. शतकचे जज करतो फलंदाज बाद.
अनंता याने मात्र कोणतीच चूक करत नाही. तिसऱ्यांदा चेंडू त्याच्या जवळ येतोय आणि आता कोणतीच चूक नाही मात्र अनंताकडे झेल टिपतोय आणि फलंदाज बाद मिन्नाची केली संपुष्टात. मिन्नाची केली संपुष्ट. मिन्नात आपल्या संघासाठी तब्बल 18 धावांची जबरदस्त दमदार खेळी दाखवली मात्र बॅक टू पॅवने आल्या मिन्नात. लॉंगाच्या डोक्यावर खेळला चेंडू मात्र मिसटायमिंग झाला. अनंता तिथे घात लावून बसला होता. अनंताने खूप चांगला झेल टिपलाय आणि पहिला दुसरा धक्का दिला याला मात्र पहिलं घवघवीस लागते संदीप फुटाणेला. खूप क्रुशियल मोमेंटमध्ये संदीप चेंडू गोलंदाजी करतोय कारण षटक खूप महागडं असणार आहे. या षटकावरती खूप काही अवलंबून असणार. सामन्याचा आढावा आपण पाहिलाय तरी षटक क्रुशियल मोमेंट असणार आहे आणि या षटकानंतर आम्ही सांगू शकतो निश्चित की सामना कोणाच्या बाजूला जास्त कौल देईल, सामना कोणाच्या बाजूला बॅलन्स होईल कारण या षटकानंतर खूप काही रहस्य सामन्याचं उलगडतील. मध्ये सामना अजूनही गुलदस्त्यामध्ये पाहायला मिळतो. दोन्ही समान बाजूला सामना अजूनही झुकताना पाहायला मिळतो. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. खूप चांगला सामना आपण पाहतोय. व्हॉट अ मॅच. एवनच्या मोमेंटमध्ये आपण सामना पाहतोय. ब्लॉकचा चेंडू मिस्टानिक स्ट्रोक. फलंदाज सोपा झेल. अक्षय चेंडू खाली ज्या फलंदाजाने मैदानात सैरावाला फलंदाजी सुरू केले प्रवीण पाटीलला जीवनदान दिलाय. इट इज नॉट गुड क्रिकेट फ्रॉम खाडे टीम. तर ज्या प्रवीणने मैदानावरती अक्षरशः थैमान घातला, धावांचा डोंगर उभा केलाय, धावांचा लती पूर्ण केलाय आणि धावांचा वनवा पेटवलाय त्या फलंदाजाला जीवनदान देणं इट इज अ नॉट गुड क्रिकेट. प्रेशर ऑन द फिल्डर. 10 चेंडूवर गरज 26 धावांची. सामना क्लोज आहे. बघा जर या मैदानात प्रवीणनं अजून अहंकार माजवला तर हा षटक हे जहाज येईल. खूप टर्निंग पॉईंट ठरू शकत सामन्याचा. सायकल नवीन फलंदाज राहुल पाटील 4थ्या नंबरचा फलंदाज अटॅकिंग स्टान्स मध्ये. येणारी चेंडू 10. व्हेरी गुड डिलिव्हरी. दॅट्स अ गुड टायमिंग. व्हेरी गुड डिलिव्हरी. मी मगाशीच म्हटलं होतं की ज्या गोलंदाजाची उंची जास्त असेल त्याला त्याचा फायदा चांगला मिळतोय. बघा शोल्डरचा वापर बघा, क्रीजचा वापर बघा खूप चांगला करतोय आणि ऍक्शन ऑफ द डिलिव्हरी बघा. त्या गोलंदाजाचा फॉलो थ्रू मध्ये बॅलन्स बघा अप्रतिम. चंद्रकांत माफ करा संदीप फुटाणे. चंद्रकांत फुटाणे आमचे डीजे मास्टर आहेत. त्यांचं नाव सुद्धा आमच्या होटावरती असतं. त्यांचे स्वागत. तर समीकडे येणारे 9 चेंडू आणि 26 धावांची गरज. सामना क्लोज आहे. बघा मागच्या 2 चेंडू किती चांगलं कमबॅक करून दाखवलंय संदीप फुटाणेनं. मागील 3 चेंडू मध्ये 1 गडी बाद केले. फक्त एकच धाव दिली. टर्निंग पॉईंट षटकाचा मिमन या सामन्याला देतोय. 9 चेंडू आणि समीकडे 26 धावांचा अतिशय चांगलं कमबॅक संदीपनं दाखवलंय. ज्या संदीपनं मगाशी फक्त 10 धावा दिल्या होत्या. राज मागला ठरला. त्यानंतर विशाल चौधरी खूप मागला ठरलाय. त्याचा संदीप संघाला सावरतोय. लाईन बघावी लागेल. ऑफस्टंपचा चेंडू टप्प्यानंतर आतमध्ये येतोय. फलंदाजांना अशा पद्धतीने पाहिलं होतं. पंचांकडे कटाक्ष लागला होता. मध्ये पंचाने सांगितलं की दॅट्स अ गुड टायमिंग. अजून एक निर्धार चेंडू पाहायला मिळतो. सामन्याचा मात्र बिमर केलाय. 8 चेंडू आणि जवळजवळ दडपण निर्माण केलं जातं फलंदाजावरती. 26 धावांची गरज. बघा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फलंदाजाचं वर्चस्व. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाजाचं वर्चस्व. तिसऱ्या सामना षटकामध्ये आपण पाहिलं फलंदाजाचं वर्चस्व आणि 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजाचं वर्चस्व. पहिल्या षटकात अटॅक क्रिकेट, दुसऱ्या षटकात डिफेन्स क्रिकेट, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा अटॅक क्रिकेट आणि 4थ्या षटकामध्ये डिफेन्स क्रिकेट. बघा क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचं बदलतं रूप आणि सामन्यामध्ये नाविन्य पाहायला मिळतोय. सामना नाट्यरूप धारण पाहतोय. येणारे चेंडू 8 आणि 26 धावांची गरज. थरार क्रिकेटचा. खूप लवकर खेळतोय फलंदाजाला मात्र बीट करून सोडलाय. बॅक टू बॅक डिलिव्हरी पाहायला डॉट डिलिव्हरी. तब्बल 5 चेंडू फेकले त्या गोलंदाजाला फक्त एकच धाव दिली. जरा जोरदार गोलंदाज संदीप फुटाणेसाठी जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू फेकलेत फक्त एकच धाव. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. खूप क्रुशियल मूव्हमेंट षटक फेकतोय आणि त्या क्रुशियल मूव्हमेंट संघाला टर्निंग बनवले. बघा अनंत पाटील मार्गदर्शन करतो अनुभवच्या आधारावरती. ज्यानंतर खूप चांगला झेल टिपला मिन्नात बाद झाल्यानंतर मात्र अजून चौका षटकार पाहायला मिळालीये. प्रवीणचा एक झेल सोडला. प्रवीण पाटील मात्र लॉस टेकला. स्ट्रायकरचा फलंदाज राहुल पाटील मात्र शांत झालाय. लगातार 3 चेंडू डॉट. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. 9 चेंडू समीकरण 26 आता 7 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण. सामना क्लोज. खूप क्लोज आहे. राहुलनं 3 डिलिव्हरी डॉट केल्यात आणि त्या 3 डिलिव्हरी मात्र संघाला खूप काही सांगून जातील. ऑन साइडला शपल करण्याचा प्रयत्न. 4 चेंडू बॅक टू बॅक डॉट. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. या स्पर्धेमध्ये अक्षय केनी पेटाली ज्यांना 11 चेंडू डॉट फेकले आहेत. या स्पर्धेमध्ये चंद्रकांत त्याच्याच पावलोदी पावलटून डबल. संदीप फुटाणे माफ केलं 4 चेंडू डॉट.
हो वाटा बॉलिंग परफॉर्मन्स फक्त एक गडी बाद केल्यात आणि या षटकाने सामन्याचं रहस्य मी मगाशीच सांगितलं होतं की चौथं षटक क्रुशियल असणार आहे आणि त्या चौथ्या षटकामध्ये सामन्याचा मात्र बिमोड केला जाईल आणि सामन्याचा बिमोड केलाय गोलंदाज संदीप फुटाणेनं. अप्रतिम गोलंदाजी, जेवढं कौतुक करत तेवढं कमीच आहे कारण समीकरण होतं 12 चेंडू आणि समीकरण होतं ते खूप पुढे 27 धावांचं होतं आणि शेवटला समीकरण राहिले ते 6 चेंडू 26 धावांची गरज. ओ व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, अप्रतिम मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. तर 6 चेंडू 26 धावांची गरज. ज्या फलंदाजाने मदत धावसंख्या उभारली प्रवीण पाटील मात्र शांत झालाय सध्या. तर प्रवीणला किती संधी लाभेल? तर विकेट जर गमावले, विकेट न गमावता जर फलंदाजी केली तरी 25 धावा पुरेशा होतील कारण काटे संघाने प्रथम पंच करताना बाद 2 गडी बाद झाले होते आणि विकेटची बराबरी झालेली आहे. नाणेफेकीचा कौल गेलाय तो बोपर संघाकडे. तर गडी बाद झाले ते 2 विकेटची बराबरी आम्ही पाहतोय मैदानावरती. नियम क्रमांक 8 या स्पर्धेचा जर सामना बरोबर झाला प्रथम विकेटला प्राधान्य दिले जाईल आणि विकेटची बरोबर झाली तर टॉसचा विचार केला जाईल. तर 7 चेंडू आणि 26 धावा. पेशंट द बॅट्समॅन इज टायमिंग. स्ट्रायकरचा प्रवीण पाटील फलंदाज झुंज देतोय, कडवी झुंज देतोय. तब्बल प्रवीण आपल्या संघासाठी 37 धावांची मादक केली. अरविंदचा चेंडू दॅट्स अ गुड स्टडी. वेस्टली घेण्या चेंडू मध्ये लाईन बघायला गेले पण चांगलं शकत वाईट जास्त बाउन्स. तर 7 धावा धावपगती पाहतो आपण. 25 धावांची गरज. येणारे 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. सामना अजूनही थरार पाहायला मिळतोय. सामना अजूनही बॅलन्स आपण पाहतोय मैदानावरती. सामना कोणाच्या बाजूला कौल देईल हे सांगणं फार कठीण असणार आहे. उचली घेणारा चेंडू तेवढाच मोठा फटका खबरकर फार रिझनला झेल बाद होतोय आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि राजमाता झेल टिपतोय. ज्या राजने 21 धावा दिल्या होत्या आता मला निसर्गाचा सुविधा सोडतोय. राजदीप महत्वाचा चेंडू खाली आलाय. तर 4 चेंडू आणि आता गरज होती 25 धावांची. डिझाईन तर 5 चेंडू आणि गरज होती 25 धावांची. प्रवीण बाद झाल्या. खूप चांगला संघर्ष आहे. कॅप्टन कालच त्यांची स्पर्धा संपन्न झाली. खूप चांगली स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा आम्ही एन्जॉय केली. अप्रतिम स्पर्धा आणि याचे कॅप्टन प्रवीण पाटीलने खूप चांगली फलंदाजी केली. 37 धावांची दमदार आणि मादक केली पाहायला मिळाली. समीकरण 5 चेंडू 25 धावा. सामना आता बॅलन्स नाहीये. 60% सामना काटे संघाच्या बाजूला तर 40% सामना बोपर संघाच्या बाजूला. संघर्ष अजून सुरू आहे. ऑन द राईज खेळतोय शितेश जज करतो लॉंग आपला सिंगल 1 बाउन्स. व्हेरी गुड फिल्डिंग. आता मध्ये सामन्यामध्ये दमदारपणा पाहायला मिळत नाही. 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. लगातार 4 षटकार मारावे लागतील आज सामना जिंकण्याचा षटकार. रोहिदास चौधरी यांच्याकडे राजदीपसाठी 200 रुपये पारितोषिक ज्याने खूप चांगला झेल टिपलाय प्रवीणचा. तर 4 चेंडू आणि 24 धावा. एकतर्फी सामना तो शेवटच्या मुव्हमेंटमध्ये ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज जज करतोय. गोलंदाज अरविंद खूप चांगला अनुभव असलेला अरविंद आपला अनुभव पणाला लावतोय. सामन्याला कलाटणी दिली खऱ्या अर्थानं संदीप फुटाणेनं. चौथं षटक त्याने खूप क्रुशियल मुवमेंट फेकलं. त्याने फक्त 1च धाव दिली आणि लगातार 4 डिले त्याने डॉट केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. तर 3 चेंडू आणि 23 धावा. सामन्यामध्ये आता काय राहिले फक्त औपचारिकता. सामना किती धावाने हारेल बोपर संघ यासाठी आपण सामना पाहतो. 3 चेंडू 23 धावा. इट इज पॉसिबल ऑन द पेपर नॉट पॉसिबल. उचली करणारा चेंडू ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. एज लागते टॉप एज मध्ये क्षेत्राची जज करतो शॉट फायनल रिझनला. अजय चेंडू खाली आला तोपर्यंत सिंगल. आता येणारे चेंडू 2 आणि 22 धावांची गरज. मिन्नत बाद झाला तेव्हा तर सामन्यात कलाटणे आली आणि मिन्नत नंतर मध्ये प्रवीण सुद्धा बाद झालाय. प्रवीण पाटील सुद्धा बाद झाले. त्यानंतर मध्ये सामन्यात कलाटणे आली आणि सामन्यामध्ये काटे संघाच्या बाजूला जास्त कौल देतोय. येणारे चेंडू 2 आणि 22 धावांची गरज. या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य विनोद पाटील यांचं खूप मोठं आम्हाला पाठबळ आहे. त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मागच्या वेळी सुद्धा खूप मोठं पाठबळ त्यांना आम्हाला या स्पर्धेसाठी दिलं होतं. या वर्षी सुद्धा विनोदांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला. त्यांच्या मनापासून आभार. तर येणारे चेंडू 1 आणि 22 धावांची गरज. जमला भोपर संघाने खूप चांगला संघर्ष केला. 3 षटकामध्ये सामना नेट टू नेट फाईट झाला होता. 12 चेंडू 27 धावांचं समीकरण होतं. असं वाटलं की सामना शेवटच्या क्षणाला थरार पाहायला मिळेल. मात्र संदीप फुटाणेने सामन्याचं चित्र बदलूनच टाकलं. त्याने फक्त 1च धाव दिली. त्यामुळे 6 चेंडू 26 धावांचा समय खूप मागला पाहायला मिळतोय या संघासाठी. मोठा फटका अजूनही संघर्ष पाहायला मिळतोय. लॉंगा चेंडू भिरकावून दिलाय. सीमापैकी 6 धावा. भरले वारे
मॅन ऑफ द मॅचचा मानकरी 40 धावांची दमदार केली, झुंजार केली पाहायला मिळाली. तर 16 धावांना सामना फक्त गमावा लागला. खूप चांगला संघर्ष केला जयमला भोपर संघ. तुमचा मनापासून आभार. स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतल्याबद्दल, चांगला खेळ दाखवला, तुमचा मनापासून आभार. तुम्हाला पुढच्या वर्षासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतोय. तर जिंकल्याबद्दल जय दुर्गावत गाडी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर साहिल बालराम पाटील पडलेगाव यांचे ते आगमन झाले. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. प्रवीण पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभाशा पद्धती होते सन्मान करावा. विनोद भोईर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. तर राहुल साठी पारितोषिक 500 रुपयाचं, तसेच दिनेश दादा यांच्याकडे 500 रुपये रोख रक्कम पारितोषिक आहे सलग 3 षटकार मारल्याबद्दल. तसे विशाल चौधरी आपण सुद्धा 3 लगातार षटकांमध्ये तुम्हाला